मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आणि अनेक दिंड्या या मुख्य दिंडीमध्ये सहभागी होत असताना आपल्याला दिसत आहेत। राज्य सरकारने अलीकडच्या कालखंडामध्ये वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची एक प्रथा आणि परंपरा सुरू झाली। पूर्वीच्या काळी फक्त मुख्यमंत्री त्या पूजेसाठी महापूजेसाठी उपस्थित राहायचे, परंतु आता मुख्यमंत्री वारकऱ्यांच्या व्यवस्था बघायला सुद्धा वाळवंटामध्ये जातात, रस्त्याने जातात। प्रत्येक मंत्री जिल्ह्यात पालकमंत्री त्याचं नियोजन करतात आणि म्हणून वारकरी हे अतिशय निस्वार्थीपणे श्रद्धेने आणि निष्ठेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असतो। त्याच्या सर्व व्यवस्था झाल्या पाहिजेत, कुठलीही गैरसोय झाली नाही पाहिजे, हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचा वैद्यकीय कक्ष त्यासाठी कामाला लागला आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यासाठी काम करतात आणि म्हणून राज्य सरकारचा हा जो काही पारंपरिक सोहळा आहे त्याचं नियोजन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा दिंडी सोहळा होत असताना त्याच्या सगळ्या व्यवस्था ह्या पुरवल्या जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।